Hello students, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. So in today's lecture, we'll see these 2 points of unit number 4. In last two lecture, we have gone through the first point of this chapter, that is the advanced automobile accessories. So in today's lecture, we'll see the electric vehicle layout and then GPS and GPRS. Just introduction to these points. Okay, so first we'll see the electric two-wheeler. What is the need of electric two-wheeler and hybrid two-wheeler? इलेक्ट्रिक टू व्हीलर म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती आहे, जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे, की जी प्युअरली बॅटरीवर वर्क करते. आणि यामध्ये जर बघितलं तर बॅटरी हा मेन पार्ट आहे. त्यानंतर अल्टरनेटर आहे. अल्टरनेटर कशासाठी आहे, तर बॅटरी कंटिन्युअसली रिचार्ज करण्याचं काम अल्टरनेटर करतोय. त्यानंतर बॅटरीचं काम काय, जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आणि ती पुढे मोटरला द्यायची. आणि त्यानंतर मोटर आली म्हणजे पूर्ण ट्रान्समिशन आले, मोटर आली, मोटरकडनं तुमचे रिअर व्हील. ठीक आहे, असं हे सिस्टीम असते तुमची. All existing two-wheelers that are in the market causes pollution and their fuel cost is also swelling day by day. आता बघताय की पोल्युशन एवढे वाढत चाललेत, पोल्युशनचे नॉर्म सुद्धा टफ होत चाललेत. प्लस आत्ताची मार्केट परिस्थिती बघितली तर आत्ता कोल्हापूरमध्ये 100 पास केलेला पेट्रोलने, तर पेट्रोलची सुद्धा किंमत वाढत चाललेली आहे. हे नॉर्मल लोकांना हे शेवटी परवडलं पाहिजे, तर त्यासाठी एक ह्या दोन गोष्टी कन्सिडर करून, एक तर पोल्युशन आणि एक तर कॉस्ट, हे इलेक्ट्रिक व्हेकल किंवा हायब्रिड व्हेकलचा यूज वाढत चाललेला आहे. टू कॉम्पन्सेट द चेंजिंग फ्युएल कॉस्ट अँड डिपिंग द पोल्युशन द गुड रेमेडी इज निडेड. तर त्यासाठी तुम्हाला जे फ्युएलची कॉस्ट तर तुम्हाला प्रॉपर मेंटेन करायची आहे, तुम्हाला जी परवडत नसेल आणि इमिशन तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी त्यावर सोल्युशन काढलं पाहिजे, ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. Zero tailpipe emission technology have long been held up as the last solution to transportation related pollution problems. म्हणजे काय, ह्यामध्ये काय सांगितलं, झिरो इमिशन टेलपाईप इमिशन म्हणजे सायलेन्सर मधनं पडणारे इमिशन, तर झिरो इमिशन करणाऱ्या गाड्या त्यासाठी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. त्या म्हणजे कुठल्या आल्या, तर इलेक्ट्रिक व्हेकल. द इलेक्ट्रिक टू व्हीलर्स हॅव बीन ऑफर्ड फॉर सेव्हरल डेकेड्स. भरपूर जुन्या याच्यापासून वापरलं जातात, पण तेवढं लोकांमध्ये काय म्हणतात जागरूकता नाही आहे किंवा तेवढं ॲडव्हान्समेंट आलं नाही, कारण बॅटरीचे कॉस्ट पण आहे जास्त, मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा जास्त आहे, तर त्यामुळे तेवढं ॲडव्हान्स नव्हतं. तर आत्ताच्या नवीन गाड्यांमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या बॅटरी वापरल्या जातात, लिथियम आयन वगैरे, ज्याची बॅटरी लाईफ चांगली आहे, रिप्लेसमेंट कॉस्ट कमी आहे. तर त्यामुळं तुम्हाला आत्ता ॲडव्हान्समेंटमध्ये ह्या इलेक्ट्रिक व्हेकल जास्त वापरले दिसतात तुम्हाला. इलेक्ट्रिक टू व्हीलर्स विथ झिरो टेलपाईप इमिशन कॅन सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह द अर्बन एअर पोल्युशन, अर्बन एअर क्वालिटी सॉरी. तर पोल्युशन कमी करते आणि क्वालिटी जी आहे ती एअरची ह्या इलेक्ट्रिक व्हेकलमुळे वाढते. आता बघतोय की इलेक्ट्रिक व्हेकलच्या किती ब्रँड्स कोल्हापूरमध्ये आहेत, किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये विचार केला, भारतामध्ये केला, कितीतरी ब्रँड्स आहेत. हिरो इलेक्ट्रिक आहेच, तर बाकीच्या पण आहेत. आणि आता नवीन नवीन हाय स्पीड इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा आलेले आहेत. हाय स्पीड इलेक्ट्रिक व्हेकल ज्यामध्ये तुम्हाला 80 ते 90 किलोमीटर पर आवरचं स्पीड सुद्धा तुम्हाला मिळतंय, ज्यामध्ये बॅटरीची लाईफ सुद्धा जास्त आहे, किंवा एकदा बॅटरी फुल चार्ज केली की तुम्हाला ते ड्युरेशन पण जास्त, 70-80 किलोमीटरपर्यंत तुम्ही जाऊ शकताय. प्लस आता कार्समध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत. आता टाटा मोटर्सची आहे, कियाची आहे, ठीक आहे, MG हेक्टरची आहे. ह्यावेळी इलेक्ट्रिक व्हेकल्स तुमच्या इथं आलेले आहेत. तर वर्किंग प्रिन्सिपल काय, तर ह्या लेआउट आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा. ड्रायव्हर कंट्रोलर म्हणजे तुमचा इथं फक्त किल्ली येणार, किल्ली ऑन की नुसती केली की तुमचं गाडी चालू होणार आहे, तर ड्रायव्हर कंट्रोलर आहे. त्यानंतर आहे लिव्हर असते, लिव्हर जशी तुम्ही वाढवाल डायरेक्टली हे कंट्रोलरकडनं तुमच्या मोटर ऑपरेट होते आणि मोटरकडनं तुम्हाला गाडीला ड्राईव्ह मिळते. त्यानंतर बॅटरी ही महत्त्वाची पार्ट आहे. बॅटरीकडनं पॉवर प्रोड्यूस होते, पॉवर जी आहे ती डायरेक्टली या हाय इफिशियंट कंट्रोल युनिटकडे जाते आणि आतून तुमच्या मोटरला पाठवली जाते. आणि मोटर जसं तुम्ही कंट्रोल युनिट म्हणजे रेस कराल तसं डायरेक्टली जी पॉवर आहे ती जास्तीत जास्त या मोटरकडे पर्यंत ट्रान्सफर केली जाते आणि मोटर फिरवली जाते. द वर्किंग स्टार्ट्स विथ द बॅटरी कनेक्शन. जे वर्किंग आहे ते बॅटरीच्या कनेक्शनपासून सुरुवात होते. द बॅटरी कन्सिस्ट ऑफ द टू टर्मिनल्स. तुम्हाला माहितीच आहे, वन इज पॉझिटिव्ह अँड अनदर इज निगेटिव्ह. द पॉझिटिव्ह टर्मिनल इज लिंक टू द स्टेटर बॉडी ऑफ द मोटर. ऑन द अदर हँड द निगेटिव्ह टर्मिनल इज लिंक टू द एज ऑफ द व्हेकल. म्हणजे अर्थिंगला दिलेला आहे. निगेटिव्ह जे आहे ते एजला दिलेलं आहे, अर्थिंगला दिलेलं आहे. आणि पॉझिटिव्ह जे आहे ते मोटर जी असणार आहे, मेन तुमची मोटर, त्याच्या स्टेटरच्या बॉडीला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे जी बॅटरीकडनं जाणारे कनेक्शन मोटरला जाणार आहे,
तर त्यासाठी ते कनेक्शन दिलेलं आहे आणि निगेटिव्ह हे अर्थिंग नेहमी असतंच. द बॅटरी अँड द मोटर आर कनेक्टेड इन सिरीज. हे नेहमी कनेक्ट दोन्ही जे आहेत ते बॅटरी आणि मोटर जे आहेत ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. द वायर कनेक्शन्स वेअर मेड फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन starting with one selection then on to the next part. At the point when the engine empowers through the current, the stator field coil gets magnetized and the induces the rotor shaft to rotate in the counterclockwise direction. ह्याचं वर्किंग सांगितलेलं आहे. जसं त्याला करंट मिळेल, करंट मिळाल्यानंतर ते मॅग्नेटाईज होते, मॅग्नेटाईज झाल्यानंतर रोटरचा शाफ्ट जो आहे तो रोटेट व्हायला लागतो. रोटरचा किंवा तुमच्या मोटरचा जो रोटेटिव्ह शाफ्ट आहे तो रोटेट व्हायला लागतो कुठल्या क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. टुवर्ड्स द फिनिश of the engine shaft, significant conditions were made for the setting of clutch assembly. Clutch is the power transmission gadget which offers driver or drive to the back wheel. मागचं जे व्हील आहे त्याला ड्राईव्ह करण्यासाठी ते मदत करते. The clutch gets together in situated with the rotor shaft through needle operation. On the other hand, end of the rotor shaft, an alternator is settled for the reviving framework as it is in the electrical gadget which changes over the rotational power into the electromotive power. म्हणजे बेसिक जर सांगायचं झालं तर पार्ट्स जर विचार केला तर ड्रायव्हर कंट्रोलर आहे जो म्हणजे लिव्हर आहे, त्यानंतर हा कंट्रोलर युनिट आहे, मोटर आहे आणि बॅटरी आहे. तर बॅटरीचं दोन टर्मिनल्स असतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्हचं कनेक्शन तुमच्या मोटरला दिलं जातं, निगेटिव्हचं कनेक्शन तुम्हाला त्याच्या बॉडीला दिलं जातं म्हणजे अर्थिंगसाठी दिलं जातं. आणि बॅटरीकडनं जी येणारी पॉवर आहे, जसं तुम्ही लिव्हर प्रेस कराल, कारण हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत, बॅटरी आणि रोटर जो आहे किंवा मोटर जे आहे ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात. जसं तुम्ही लिव्हर वाढवाल, लिव्हर वाढवल्यानंतर बॅटरीतली मॅक्सिमम पॉवर जी आहे ती मोटरपर्यंत ट्रान्समिट केली जाते आणि मोटरला जास्तीत जास्त पॉवर मिळते आणि मोटर तुमची फिरायला लागते. ठीक आहे, ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल झालं. आणि जी पॉवर ट्रान्समिशन आहे ती व्ही बेल्ट वापरला जातो, व्ही बेल्ट थ्रू वापरले जाते. द करंट फ्लो फ्रॉम द बॅटरी विथ द गाईड ऑफ द कंट्रोल फ्रेमवर्क टू द स्टेटर बॉडी. द करंट makes the field coil temporarily magnetized with the goal that rotor shaft tends to pivot in its virtual speed. Actually आपल्याला एवढं डीपली जायची गरज नाही, as there is a V belt drive between the paddle shaft and the grasp gathering the movement of the vehicle is sufficiently attended. V belt थ्रू तुमची जी पॉवर आहे ती ट्रान्समिट केली जाते. आता प्रिन्सिपल पार्ट्स कुठले कुठले आहेत तर मेन पार्ट ह्याच्यामध्ये दोनच मेन पार्ट आहेत, एक आहे बॅटरी आणि दुसरा आहे अल्टरनेटर. तर बॅटरीचं फंक्शन काय आहे की जी इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती मोटरपर्यंत ट्रान्समिट करणे हे बॅटरीचं काम आहे आणि अल्टरनेटरचं काय काम आहे तर बॅटरीला कंटिन्युअस रिचार्जमध्ये ठेवणे. द 12 व्होल्ट टू व्हीलर बॅटरी इज अ 6 सेल युनिट अँड इट इज मेड ऑफ द प्लॅस्टिक हॅव्हिंग सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट्स. हे माहिती आहे तुम्हाला, आपण बॅटरीमध्ये बघितले पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेटचे सेट असतात, 6 सेल्स असतात, ही 12 व्होल्टची बॅटरी झाली. ऑक्युपाइड इन द इलेक्ट्रोलाइट. व्हेन द फुल्ली चार्ज each cell has a voltage of 2.1 volts which leads to combined voltage of around 12.6 volts. म्हणजे 12.6 व्होल्टचं त्यामध्ये कंबाईन व्होल्टेज दिलं जातं. द मेन फंक्शन ऑफ द बॅटरी इज टू डिलिव्हर डायरेक्ट करंट. हे आपण आपल्याला तुम्हाला माहिती आहे की बॅटरीकडनं डायरेक्ट बॅटरी हा डायरेक्ट करंट सप्लाय करतोय. द डायरेक्ट करंट टू द व्हेकल इलेक्ट्रॉनिक्स when the engine is turned off. Moreover, the batteries also provide the current to crank up the engine. हे नॉर्मल याच्यामध्ये झालं. तर आपल्या ह्या नॉर्मल गाडीमध्ये बॅटरीकडनं जी मेन पॉवर आहे मोटर ड्राईव्ह करायला ती बॅटरीकडनं येते. आणि अल्टरनेटरचं फंक्शन जर विचार केला आपण तर अल्टरनेटर इज द फंक्शन टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी देन इंजिन गेट्स स्टार्टेड. इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं आणि गाडीला कंटिन्युअस बॅटरीला कंटिन्युअस चार्ज करायचा. द अल्टरनेटर uses the engine's crankshaft to turn the magnets and produce electricity. It produces the alternating current which needs to converted to direct current which is attained over the regulator, which not only convert AC to DC but also regulates the amount of current that is sent to all the electronic present. म्हणजे त्यामध्ये जो रेग्युलेटर बसवलेला असतो प्रेशर तो काय करतोय एसीचा जो कन्वर्जन डीसी मध्ये करतोय. तर अल्टरनेटरचं मेन फंक्शन काय इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याची, बॅटरी चार्ज करायला आणि बाकीच्या कंपोनंट्सला पाठवण्यासाठी.
जर बॅटरीमध्ये सुद्धा विचार केला तर दोन टाईपचे आहेत, लीड ॲसिड बॅटरी आणि लिथियम आहे. आता लेटेस्ट गाड्यांमध्ये लिथियम आयन सुद्धा वापरलं जातं. कन्स्ट्रक्शन लीड डायऑक्साईड आहे आणि यामध्ये लिथियम मेटल आयन्स आहे. परफॉर्मन्स जर विचारलं तर अनडिझायरेबल आणि लिथियम आयनचा डिझायरेबल म्हणजे चांगला परफॉर्मन्स आहे. ह्याचं काही गॅरंटी नाही, म्हणजे तेवढी ॲज कम्पेअर टू लिथियम आयन हे अनडिझायरेबल आहे आणि हे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. एनर्जी अँड वेट रेशो, लीड ॲसिड बॅटरीचा वेट रेशो किंवा एनर्जी रेशो जो आहे तो कमी आहे आणि लिथियमचा हाय आहे. आणि ॲप्लिकेशन नॉन वेट स्पेस क्रिटिकल ॲप्लिकेशन, कार स्टार्टर्स आणि लो वेट लो स्पेस कन्झम्पशन आता इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर वायरिंग हार्नेस आणि कंट्रोलर. वायरिंग हार्नेस म्हणजे जी वायरिंग पूर्ण सिस्टीम आहे ती, आणि कंट्रोलर्स म्हणजे काय, देर आर मेनी टाइप्स ऑफ द कंट्रोलर्स, म्हणजे लिव्हर कंट्रोलर आहे, ब्रेकिंग वगैरे आहे, हे सगळं कंट्रोलर. तर अशा पद्धतीचं हे पूर्ण तुमची सिस्टीम असते. इथं ॲक्सिलेटर आहे, इथं कंट्रोलर आहे, इथं खाली बॅटरी असते आणि डायरेक्टली मागची रिअर हब मोटर. हा तुमचा लेआउट आहे, बेसिक लेआउट आहे. तर हे झालं इलेक्ट्रिकल व्हेकल. त्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे GPS अँड GPRS. ह्या गाड्यांची चार्जिंग सिस्टम जर विचार केला तर कंटिन्युअसली तुम्ही अल्टरनेटर जसं आपल्या रेग्युलर गाड्यांमध्ये बॅटरीला चार्ज करतं तसं ह्यामध्ये होत नाही. अल्टरनेटर ह्यामध्ये जरी असला तर तो जी पॉवर आहे ती मोटरपर्यंत ड्राईव्ह करून देणार आहे. पण ह्यामध्ये याला आपल्याला बॅटरीला जर चार्ज करायचं असेल तर हे वेगळा चार्जर येतोय, किंवा आपल्या जसं घरामध्ये जेव्हा चार्जिंग पॉईंट असेल तिथे तुम्ही त्या कनेक्शन जर दिलं तर डायरेक्टली घरामध्ये तुम्हाला हे चार्ज करावं लागेल. चालत्या गाडीमध्ये हे बॅटऱ्या चार्ज होत नाहीत, त्या डिस्चार्ज होणार आहेत. तर तुम्हाला हे कंटिन्युअसली जसं बॅटरी उतरेल, तुम्हाला माहित पाहिजे की 60 किलोमीटर झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही घरी पोहोचला पाहिजे किंवा चार्जिंग स्टेशनला तुम्ही पोहोचला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती गाडी चार्ज करता येईल. प्लस आता भरपूर ठिकाणी पुणे मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभा राहिलेले आहेत. तर चार्जिंग स्टेशन म्हणजे काय, तर तिथं गाडी जायचं, तुम्ही गाडी चार्ज करायची, मग तिथला जो चार्जिंगचा टाइम आहे तो कमी असतोय. घरातल्यापेक्षा तुम्हाला बाहेर चार्जिंग स्टेशनवर लागणारा जो टाइम आहे तो तिथं कमी असतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, GPS. The Global Positioning System (GPS) is a navigation system that uses signal from satellites to determine the location of receiver. GPS सिस्टीम तुम्ही सगळ्यांनी वापरलेला आहे. GPS वरनं तुम्हाला एखाद्या पर्सनची, एखाद्या माणसाची लोकेशन तुम्हाला कळतं. लोकेशन, तो माणूस कुठं आहे, काय करतो, हे तुम्हाला त्यावरनं कळू शकतं. तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम इज अ नेव्हिगेशन सिस्टीम दॅट युजेस सिग्नल फ्रॉम सॅटेलाइट. सॅटेलाइटकडनं जे येणारी सिग्नल्स आहेत ते यूज करतं टू डिटरमाइन द लोकेशन ऑफ रिसिव्हर. जो रिसिव्हर, समजा मी कुठं जर एका ठिकाणी आहे आणि माझं लोकेशन कोणाला तर शेअर केलं तर GPS थ्रू तो थर्ड पर्सन जो आहे तो माझं लोकेशन ट्रॅक करू शकतोय. GPS सॅटेलाइट्स कन्सिस्टंटली सेंड्स आउट अ सिग्नल दॅट कंटेन्स देअर पोझिशन अँड द एक्झॅक्ट टाइम. म्हणजे GPS सॅटेलाइट म्हणजे कंटिन्युअसली, आता मी माझं लाईव्ह, आता नवीन तुम्हाला माहिती आहे लाईव्ह लोकेशन सुद्धा पाठवू शकतो. मी कुठे तर चाललोय, मला माझं लाईव्ह लोकेशन कोणाला तर पाठवायचं आहे, मी कुठं पोहोचलोय, कुठंपर्यंत गेलेलो आहे, हे माझं लोकेशन, लाईव्ह लोकेशन पाठवू शकतोय. किंवा ते प्रत्येक एक ठराविक टायमिंगला अपडेट होतंय. प्लस माझं एक नॉर्मल लोकेशन सुद्धा पाठवलं की माझं लोकेशन त्याला कळणार आहे. समजा एक थर्ड पर्सन कोण माझ्या जागेवर येणार आहे, माझं लोकेशन पाठवलं की तो लोकेशन ट्रॅक करून माझ्या जागेवर पोहोचू शकतोय. तर हे म्हणजे सगळं झालं GPS. द GPS रिसिव्हर capture the signal from the least 4 satellite. It then determines its own coordinates by taking into account at the time of the it took to receiver signal. The receiver location can then be shown on moving map display or sent to some other system. व्हेकल गायडन्स, व्हेकलमध्ये जो व्हेकलमधली जी गाडीमधली सिस्टीम आहे त्यामध्ये सेंड केलं जातं. म्हणजे एक्झाम्पल गाडीतलं जर आपण विचार केला तर द GPS रिसिव्हर्स कॅन बी बिल्ट इन टू डेडिकेटेड डिव्हाइस, फॉर एक्झाम्पल independent navigation system, but they are offers also integrated into cars, phone and watches. आता बघता तुम्ही तर गाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण GPS सिस्टीम यूज केली जाते. आणि GPS सिस्टीम इज ओन बाय द युनायटेड स्टेट गव्हर्नमेंट अँड ऑपरेटेड बाय द युनायटेड स्टेट स्पेस फोर्स. हे जी ओनर कोण आहे तर युनायटेड स्टेट गव्हर्नमेंट ओनर आहे. हे झालं GPS. आणि GPRS म्हणजे काय, द GPRS स्टँड्स फॉर जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. म्हणजे काय, जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. GPRS इज द वर्ल्ड्स
most common use wireless data service and it is available with the nearly every GSM म्हणजेच global system for mobile communication or cellular network. A GPRS vehicle tracking device utilizes these networks to communicate information via internet which is then made accessible via whatever platform your system uses. म्हणजे आता GPS सिस्टीम जर विचार केला तर आता ज्या टॅक्सीज आहेत किंवा ओला उबेर्स आहेत किंवा पुन्हा मुंबईमध्ये जरी गेला तर तुम्हाला झूम कार्स वगैरे मिळतात, म्हणजे सेल्फ ड्रिव्हन कार्स आहेत. टॅक्सीज असते पण तुम्हाला स्वतः गाडी तुम्हाला भाड्याने मिळते, तुम्ही ड्राईव्ह करत जायचं. मग त्या गाड्यांसाठी ही GPS सिस्टीम आहे, जेणेकरून गाडी कुठं आहे, गाडीची आता कंडिशन काय आहे. आता तुमच्या नवीन गाड्यांमध्ये आता माझी सियाज जर विचार केला तर सियाजमध्ये सुद्धा GPS सिस्टीम असते. एक ओनरच्या मोबाईलवर गाडीचं लोकेशन करतोय. समजा ओनरची कोणतरी दुसरा पर्सन गाडी घेऊन गेला तर आता गाडी कुठं पार्क केली आहे, गाडी कुठं थांबली आहे, हे सगळं लोकेशन जे आहे हे सगळं त्या ॲप थ्रू ओनरला येत असतं. तर हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर GPS सिस्टीममुळे झालेलं आहे. तर GPRSवरून तुम्हाला ट्रॅक करता येतं की पर्टिक्युलर गाडी कुठे आहे, काय आहे, कुठल्या कंडिशनमध्ये आहे. आता जे आपण जे विचार केला तर ओला उबेर ज्या टॅक्सीज आहेत त्या टॅक्सीमध्ये सुद्धा हे कस्टमरच्या सेफ्टीसाठी हे GPS सिस्टीम आहे. ठीक आहे. तर व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन GPRS व्हेकल ट्रॅकिंग अँड GPS व्हेकल ट्रॅकिंग. GPS आणि GPS मध्ये काय फरक आहे. द GPRS व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम इज केपेबल ऑफ वर्किंग विथ द GPS सिस्टीम ऑर इट्स ओन. म्हणजे GPRS सिस्टीम जे आहे ते GPS बरोबर वर्क होईल किंवा त्याच्या स्वतः वर्क होईल. वेन वर्किंग इन conjunction with GPS system, the location information in the capture through GPS and that information related or relayed to the internet through GPRS system. However, GPRS vehicle tracking system is also capable of real-time GPRS vehicle tracking by determining location information related to nearby GPS cell station. म्हणजे GPRS सिस्टीम जी आहे ती स्वतः सुद्धा लोकेशन ट्रॅक करू शकते. त्याच्या स्वतःच्या ओन ह्याच्यानुसार सुद्धा ते ओन सिस्टीमवर सुद्धा ते लोकेशन ट्रॅक करू शकते. आणि किंवा हे दोन्ही GPRS आणि GPS सिस्टीम जे आहेत ते दोन्ही एकमेकांबरोबर काम करू शकतात. वाईल GPS लोकेशन इन्फॉर्मेशन इज केपेबल ऑफ हायर डिग्री ऑफ पिन पॉइंट ॲक्युरेसी, द GPRS components makes the system much more flexible and robust. म्हणजे GPS लोकेशन ची ॲक्युरेसी जी आहे ती जास्त आहे. आणि GPRS also allows for a much higher degree of sophistication in the data that communicated with between the devices. Why would I choose GPRS vehicle tracking system? का GPRS का यूज करायचा आहे. If you would like to functionality for a two-way system of communication between the dispatchers and the drivers and the ability to track location information and vital vehicle statistics in a real time, then the system with GPRS functionality is clearly the direction you need to go. म्हणजे जर तुमचा जसं मी सांगितलं की तुम्हाला एखाद्या गाडीवर सिस्टीम बसवायची आहे तर GPS सिस्टीम बसून तुम्ही ती ट्रॅक करू शकणार नाही. तर GPRS सिस्टीम बसवल्यानंतर तुमची गाडी कुठं आहे, कुठल्या कंडिशनमध्ये आहे, कुठं आहे, कुठं गेली, हे सगळं तुम्ही ट्रॅक करू शकताय. त्याचं लोकेशन, लाईव्ह लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकताय. तर हे सगळं तुम्हाला हे GPRS थ्रू ट्रॅक करता येते. तर हे झालं सगळं तुमचं GPRS सिस्टीम. तर ही जी लिंक आहे GPRS सिस्टीमची ही सुद्धा मी अपलोड करतोय तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी. तर इथं आपला हा जो युनिट नंबर 4 जो आहे तो आपला इथं संपतोय. आपण नेक्स्ट लेक्चरपासून युनिट नंबर 5 ला सुरुवात करतोय. ठीक आहे. थँक्यू.